श्री गणेशाय नमः. संपूर्ण महाभारत मराठीमध्ये भाग 66वा. मुनींचा आशीर्वाद अमोघ होता. राजाला 3 मुलगे झाले, दम, दांत व दमन, आणि मुलगी झाली तीच दमयंती. दमयंती अप्रतिम सौंदर्यवती होती. कांतिमान, सुडोल बांध्याची, कोमल मनाची, शुद्धमतीची, अव्यंग, लावण्यवती, गुणवती होती ती. तिच्या त्या रूपामुळे तिची कीर्ती देशोदेशी पसरली होती. तिच्या रूपावर यक्ष, देव, गंधर्वही भुलले होते. निषदराज, नल याचेही गुण, पराक्रम, साधू वृत्ती, सौंदर्य सर्वत्र प्रशंसेस पात्र झाले होते. आणि नलाजवळ दमयंतीची स्तुती व दमयंतीजवळ नलाची स्तुती लोक सहज म्हणून करत असत. पण याचा परिणाम असा झाला की त्या तरुण नलाच्या मनात दमयंतीला पाहण्याची, तिच्याजवळ बोलण्याची एक अनामिक ओढ हुरूर लागून राहिली. एवढी सुंदर राजकन्या कशी दिसत असेल? ती मला भेटेल का? भेटली तर ती मला प्रिय होईल का? 1 की 2 नाना प्रकारचे तो तिचेच विचार करायचा. तिकडे दमयंती ही सख्यांमध्ये असताना मध्येच नेत्र स्थिर करून मनोमन निषदवीराचे चित्र साकार करू पाही. डोल्यावर बसलेली असली तर मध्येच डोला थांबवून मेघांकडे पाहत बसे. मातेजवळ किंवा पित्याजवळ ती मोकळेपणाने बोलेनाशी झाली. गुढ अशा आंतरिक ओढीने ती मध्येच गप्प होई. पण अजून तिची ही अवस्था कोणी ओळखली नव्हती. एकदा काय झाले पहा. विमनस्कपणाने नल राजा एका उपवनात जाऊन बसला. मन थाऱ्यावर नव्हते. दमयंतीविषयी कल्पना विश्व रचण्यात मन अगदी मग्न झाले होते. उपवनात जावे, वृक्षवेली पाहाव्या, आल्हाददायक वायूने जरा उल्हासित वाटेल, हंसाचा जलविहार पाहावा असा विचार करून तो उपवनात गेला व एका वृक्षाखाली बसला. तेवढ्यात त्याला जलप्रवाहाच्या बाहेर येऊन मौजेने संचार करणारे शुभ्र हंस दिसले. तेव्हा पटकन त्याने हंस पकडण्याचा प्रयत्न केला. 10-20 हंसांचा थवाच होता तो. नलाची चपळता जरी विलक्षण होती तरी ते पक्षी निसटलेच. पटापट पाण्यात उतरले व संत प्रवाहावरून झरझर सरकत दूर गेले. काही उडाले व दूर जाऊन पुन्हा माना वळवून पाहू लागले. पण एक हंस मात्र नलाच्या हाती सापडला. त्याला इतकी भीती वाटत होती, त्याचे हृदय धबधब करत होते. नलाच्या हातांना जाणवत होते. विलक्षण उबदार अशा त्याच्या स्पर्शाने नलही क्षणभर स्मितीत झाला. तोच तो हंस मनुष्यवाणीने बोलू लागला. हे राजा, तू मला मारू नको. मी तुझे इष्ट कार्य करील. तुला दमयंतीची ओढ आहे हे आम्हाला कळलेले आहे. काय? तुम्हाला कळले आहे? असे काय? कसे काय? राजा, आम्हाला तुमचे मानवांचे सुष्ट दुष्ट विचार कळतात. ईश्वराने आम्हाला काही शक्ती दिलेल्या असतात. होय, मला वाटते माझे मन त्याच विचारांनी एवढे भरून गेले आहे की या वृक्षवेलींना सुद्धा ते कळले असेल. म्हणूनच म्हणतो, मला सोड. मी दमयंतीजवळ तुझी अशी काही प्रशंसा करील की तिला तुझ्याशिवाय कोणीही दुसरा राजपुत्र आवडेनासा होईल. पण हे तू कसे करशील? मी जलप्रवाहावरही जातो तसा गगनातूनही जातो. तसे नाही म्हणत मी. तू दमयंतीला कसं ओळखशील? राजन, दमयंतीला कोण ओळखत नाही? देव सुद्धा तिच्या दर्शनासाठी भीमराजाच्या विदर्भ राज्याकडे मुद्दाम जातात. मी तर तिला पाहिलीच आहे. राजाने त्या हंसाला सोडून दिले. त्याचे मन उल्हासित झाले होते. आपल्या समुदायासह तो हंस विदर्भ देशाकडे उडत गेला तो थेट राजाच्या प्रमदावनात. सगळे पक्षी एकदम उडत आलेले पाहून दमयंती व तिच्या मैत्रिणी आनंदाने धावत जाऊन त्यांना पकडू लागल्या. त्या हंसाने फडफड करून दमयंतीचे लक्ष वेधले व तिला थोडी धावपळ करायला लावून तो तिच्या हाती सापडला. इतर सख्या दुसऱ्या हंसांमागे इकडे तिकडे धावत होत्या. हा हंस म्हणाला, राजकन्ये, राजकन्ये. दमयंती ती चकित झाली. हा हंस बोलतोय? आश्चर्याने ती बोलून गेली. काय रे धवलवर्णी हंसा, काय म्हणणे आहे तुझे? मी मुद्दाम आलो आहे. होय नल राजा, तुला माहीत आहे? ती चपापली, गोंधळली, हळूच म्हणाली, पाहिले नाही पण माहीत आहे. फार थोर सद्गुणी आहेत. पण प्रत्यक्ष पाहशील तर त्यांच्यावरून दृष्टी दुसरीकडे वळणारच नाही. इतके सुंदर आहेत ते. हो तर. आणि तुझी बरोबरी करणारा तोच एक या त्रैलोक्यात आहे. आम्ही सर्वत्र संचार करतो पण असा भव्य उदास्त पुरुष श्रेष्ठ सद्गुणांचा निधी दुसरा नाही. तुमची दोघांची परस्परांशी इतकी अनुरूपता आहे की काय? तू त्याला वरमाला घातलीस तरच या तारुण्याचे, या सौंदर्याचे, या शालीनतेचे, या सद्गुणांचे सार्थक होईल. पुरे चतुर्पक्षा स्तुती पुरे. पण काय रे, त्यांना तू असेच माझ्याविषयी सांगशील? सांगू? सांगशील तर 2 जीवांचे मिलन घडवून आणण्याचे श्रेय मिळेल. हंसाने पंख फडफडविले. बोलक्या डोळ्यांनी पाहिले. तिच्या कोमल गौर अंगुलीच्या झुल्यावर तो विश्वासाने बसला होता. देवी, मी सांगेन, पण मला
तुझ्या या कोमलतळ हातातून सोडशील तर ना. हंसा सोडले पाहिजे रे, पण त्यांच्याविषयी तू जरा आणखी वर्णन कर ना, मग सोडते. देवी, त्यांची देह यष्टी उंच, सदृढ, सरळ व उन्नत वक्ष व स्कंद असलेली आजानुबाहू आहे. सूर्यासारखे तेज वदनावर आहे. भव्य भालप्रदेश, कृष्णवर्ण दीर्घ, काकपक्षासारखे केश, धनुष्याकृती भिवया, भावपूर्ण मोठे अथांग नील सरोवरासारखे डोळे आहेत. त्याचा मधुर स्वर ऐकला तर पक्षीही वृक्ष शाखांवर सर्वनुत्सुक होऊन बसतात. बलशाही व मृदू, पराक्रमी व प्रेमळ, गंभीर व सरळ स्वभावाचा, धार्मिक व कर्तव्यदक्ष. नको दमयंती, तुला सर्वच गुण सांगून टाकणे बरे नाही. दमयंती स्तब्ध होती. तिचे मन कल्पनाचित्र रंगवत होते. अभावितपणे तिने हंसाला सोडून दिले व सांगितले, जा सुखरूप जा, माझा संदेश सांगावयाला जा. हंस उडाला. दमयंतीचेही मन उडाले. सख्यांजवळही ती बोलेना. वेड्यासारखी बसून राही. भिरभिर दृष्टीने कोठेतरी बघे. उसासे टाकी. शरीर कृश होऊ लागले. काय होतंय हिला? हिच्या मातेला कळेना. पित्याला हिचे लक्षण काही ठीक नाही. मुलगी मोठी झाली. स्वयंवराशिवाय तिची प्रकृती सुधारणार नाही. भीम राजा सुज्ञ होता. घोषणा झाली. विदर्भ राजा धीराज भीम भूपतीची शीलवती, सौंदर्यवती, गुणवती कन्या दमयंती हिचे स्वयंवर होणार आहे. निमंत्रणे गेली. रथाने अश्वावरून प्रत्यक्ष दूताकडून नाना देशातले राजे आले. कोणी मागे राहिले नाहीत. रथादी वाहनांनी विदर्भ नगरी भरून गेली. नारदांनी इंद्रालाही हे वृत्त सांगितले. सर्व क्षत्रिय राजे स्वयंवराला गेले. तेव्हा अग्नीसह अनेक देवही स्वयंवरासाठी निघाले. इंद्रही निघाला. विदर्भ देशाकडे महान रथात बसून वैभवशाली नलराजाही चालला होता आणि गगनगामी विमानातून देवांनी त्या नलाचे दर्शन घेतले. हा जर स्वयंवराला जाईल तर आम्हाला दमयंती मिळण्याची आशाच नको. देव आपसात बोलले. विमाने वरच्यावर थांबली. देव खाली उतरले. नलराजा, निशाधिपते, तू खरा सत्यनिष्ठ आहेस. आमचे दूत कार्य करशील? इंद्राने विचारले. हंसाने केलेले दमयंतीचे वर्णन मनात घोळवीत असतानाच नलाने म्हटले, हो करील. कोणाला कोणते साह्य हवे आहे? हे पहा राजश्रेष्ठा, मी इंद्र, हा अग्नी, हा वरुण आणि हा यमधर्म. प्रणाम असो. नम्रतेने नल म्हणाला. आदराने त्याने देवांना प्रणिपात केला. इंद्र म्हणाला, आम्ही दमयंतीच्या स्वयंवराला चाललो आहोत. तुला पाहिले व खाली उतरलो. भीमराजाला तू आमचा परिचय करून दे. आमचा दूत म्हणून दमयंतीला सांग की आम्हापैकी कोणाच्या तरी एकाच्या गळ्यात वरमाला घाल. नल म्हणाला, मी स्वतःच दमयंतीच्या इच्छेने तिकडे जात आहे. मी हे काम कसे करू? तुमची मागणी अयोग्य. मग तू आधी साह्य करीन अशी प्रतिज्ञा का केलीस? खरेच वचनभंग करणे ही योग्य नाही. पण देवांनो, मी भीमाच्या अंतःपुरात कसा शिरणार? मी उघडकीस येईल. त्याची चिंता तू करू नकोस. तू कोणालाही दिसणार नाहीस. अदृश्य होशील. इंद्र किंचित समाधानाने म्हणाला. नल कोणालाही न दिसता खरोखरच एकदम दमयंती व तिच्या सख्या यांच्या समोर अगदी अंतःपुरात उपस्थित झाला. एकच गडबड उडाली. अप्रतिम पुरुष सौंदर्याचा आदर्श हा कोण? यक्ष की इंद्र की देव? कोणता देव? सख्या भांबावल्या. त्यांना बोलण्याचे सुद्धा धैर्य झाले नाही. भीती वाटली नाही तरी आश्चर्याला पारावार नव्हता. तूच विचार कोण ते? इथे कसे आले? काय पाहिजे? एका सखीने दमयंतीलाच पुढे ढकलले. दमयंती ही थक्क झाली होती, गोंधळली होती आणि लज्जितही झाली होती. पण जरा धीर करून व मनातले विलक्षण आकर्षण दाबून ठेवीत धडधडते अंतःकरणाने तिला विचारले, आपण कोण आहात? इथे का आलात? आणि एवढा कडक पहारा असताना आलात तरी कसे? तर श्रोतेहो, उर्वरित कथा पाहणार आहोत आपण महाभारताच्या भाग 67 मध्ये. धन्यवाद.